मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 9823 23 56 23. शिर्डीतील गणेशवाडी येथील श्री गणेश प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या अनेक वर्षाची गौरवशाली परंपरा जपत दिंडी प्रमुख पोपट नाना उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी श्री क्षेत्र शिर्डी ते जेजुरी गड पदयात्रेचं अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलंय. खंडेरायाच्या दर्शनाशी आस लागलेल्या पदयात्रींच्या उपस्थितीत या पालखी सोहळ्याचं मोठ्या थाटात प्रस्थान झालं. सोहळ्याची सुरुवात गणेशवाडी इथं पालखीच्या विधिवत पूजनाने झाली. गणेशवाडी प्रभागातील नगरसेवक नितीनभाऊ कोते, श्री गणेश प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या हस्ते आरती संपन्न झाली. त्यानंतर शिर्डीतील श्री खंडोबा मंदिरात आरती करून व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून पालखीला जेजुरीच्या दिशेनं मार्गस्थ करण्यात आला. या प्रसंगी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पदयात्रींना शुभेच्छा दिल्या. तसेच धार्मिक उपक्रमांचं विशेष कौतुक केलं. तर गणेश प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करत सत्कार केला. यावेळी गणेशवाडी प्रभागातील नगरसेवक नितीनभाऊ कोते, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, रमेशभाऊ गुंदकर, खंडोबा मंदिराचे दीपक नागरे, संदीप नागरे, साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे, सामाजिक कार्यकर्ते नितीनभाऊ शेजवळ, सामाजिक कार्यकर्ते पप्पू शेजवळ यांच्यासह अनेक मान्यवर गणेश प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदयात्रेला अनेक दानशूर व्यक्तींनी या यात्रेसाठी सढळ हाताने मदत केली. पदयात्रींच्या निवास, भोजन आणि आरोग्यविषयक सुविधांची चोख व्यवस्था श्री गणेश प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली. शिर्डी ते जेजुरी या प्रवासात ठिकठिकाणी या पालखीचं स्वागत केलं जाणार आहे. अनेक गावांमध्ये भाविक पालखीच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. काही दिवसांच्या पायी प्रवासानंतर हा सोहळा जेजुरी गडावर पोहोचणार आहे. तिथे खंडेरायाचा भंडारा उधळून या यात्रेची सांगता होणार आहे. श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र जेजुरी म्हणजेच खंडोबाच्या भक्तीसाठी आमच्या शिर्डी शहरातील श्री गणेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सर्व शिर्डी ग्रामस्थ हे पायी जात असतात. खरं तर खंडोबा हे दैवत जे आहे हे आपल्या सर्व शिर्डीकरांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ते यासाठी की याच खंडोबा मंदिरामध्ये साईबाबांना प्रथम आल्यानंतर साईबाबा हे नाव मिळालं. त्यामुळे संपूर्ण जसं जेजुरीचे खंडेराया हे फक्त महाराष्ट्रपुरते नाही तर संपूर्ण परदेशात देखील या ठिकाणी खंडोबाचे भक्त आहेत. आणि शिर्डीच्या खंडोबाचं महत्त्व वेगळं आहे की इथे बाबांना नाव मिळाल्यामध्ये या ठिकाणी देखील फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर विदेशातील देशातील सर्व भक्त या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी खंडोबा महाराजांचं दर्शन घेत असतात. त्यामुळे श्री गणेश प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी ही जी अखंड वारी सुरू आहे याला मी आपल्या सर्वांच्या शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आणि यांचा हा जो प्रवास आहे हा अतिशय सुखमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न हो आणि ह्या ज्या वारीमध्ये जे जातील त्या सर्वांच्या इच्छा या ठिकाणी खंडोबा महाराजांनी साईबाबांच्या कृपेने पूर्ण कराव्यात अशी मी या ठिकाणी खंडोबाच्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र जेजुरी येथे गणेश प्रतिष्ठानच्या वतीने जी सालाबारप्रमाणे गेल्या 20 वर्षापासून जी परंपरा पोपटराव नाना उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी पालखी चाललेली आहे त्या पालखीला प्रथम मी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या मंडळातील सर्व सदस्य जे भाविक पायी जातात त्या सर्वांनी काळजी घ्यावी स्वतःची. त्याचप्रमाणे त्यांच्या इच्छा आकांक्षा सर्व खंडराय भगवान व साईबाबांनी पूर्ण कराव्या हे शुभेच्छा देतो. थांबतो. आज श्री गणेश प्रतिष्ठान गणेशवाडी यांच्या वतीने शिर्डी ते जेजुरी पायी पालखी या ठिकाणी जात आहे. पोपटराव उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून ही पायी दिंडी या ठिकाणी जाते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिर्डीतून बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे जेजुरीसाठी चालत जातात. त्यांना मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी खंडोबाचरणी एवढीच प्रार्थना करतो जे पायी जाणारे भक्त आहेत हे जे चालत जाणारे आहेत यांच्या आकांक्षा पूर्ण होत, मनोकामना पूर्ण होत असे या ठिकाणी मी खंडोबाचरणी प्रार्थना करतो आणि सुखरूप जातील आणि सुखरूप येतील असे खंडोबाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. सालाबादाप्रमाणे
या खंडोबा मंदिरातून जेथे साईबाबांचं नाव साई या नावाने त्यांना संबोधण्यात आलं, असं या साईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतून आपली ही शिर्डी साई शिर्डी ते जेजुरी ही पदयात्रा दरवर्षाप्रमाणे चालत आलेल्या साईबाबांनी जी परंपरा चालू करून दिली की जी शिर्डी ते जेजुरी, तीच परंपरा गणेशवाडी ग्रामस्थ आणि खास करून पोपट भाऊ मुरलीधर उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही पालखी दरवर्षी चालत असते. त्याचप्रमाणे या पालखीचा अत्यंत आनंददायी सोहळा हा दरवर्षीप्रमाणे अतिशय खूप आनंदात पार पडत असतो. ही पालखी ज्या शिवरात्रीच्या आदल्या दिवशी तिथे कराबाईमध्ये प्रस्थान करते आणि तिथे असा नयनरम्य असा सोहळा तिथं साजरा करण्यात येतो. आणि याच प्रकारे हे साई भक्त, हे मल्हार भक्त दरवर्षी शिर्डी ते जेजुरी पदयात्रात मोठ्या प्रमाणात सामील होतात आणि याचा खूप खूप आनंद घेतात. त्यामुळे या सर्व साई भक्तांना, मल्हार भक्तांना माझ्या या आनंद दिवशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि यांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होत. त्याचबरोबर येते आपल्याला मार्गदर्शक म्हणून दरवर्षी आपल्याला आपले ग्रामस्थ आणि सचिन भाऊ तांबे, त्याचबरोबर नितीन भाऊ कोते आणि पोपट भाऊ उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही पालखी आजही प्रस्थान करत आहेत. त्यामुळे या पालखीचे आजपासूनचा प्रवास खूप सुखदायी हो आणि यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी मी साईंच्या चरणी प्रार्थना करते व मल्हार चरणी प्रार्थना करते. येळकोट येळकोट, जय मल्हार. जय मल्हार. श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित सालाबाजारप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र जेजुरीगड भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या पालखीमध्ये सर्व भाविक भक्त आनंदाने सहभाग घेतात असतात व या पालखीसाठी विशेषतः सहकार्य करणारे सर्व अन्नदाते, इतरत्र गोष्टीमधले सर्व सहकार्य करणारे सर्वांचे आभार व पालखीत जे जाणारे सहभाग घेणारे सर्वांचे आभार. सर्वांना पालखीसाठी शुभेच्छा. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.